यानंतर थेट जाऊयात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलतायत। असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे, ते आहे नाही आहे, तब्येत कशी आहे विचारलं पाहिजे ना। असं मी बोलतो ना, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? अंबादास दानवे हे मराठा आंदोलकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। मातोश्री निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत आणि त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव इथे एकवटले आहेत। तर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी घेऊन हे सगळेच मराठा आंदोलक मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत। तर हे सगळ्यांच्याच अर्थातच सर्व पक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं मराठा आंदोलकांनी सांगितलं आहे। शरद पवार यांच्या घराबाहेर उद्या आंदोलन केलं जाईल। त्यानंतर उपमुख्यमंत्री दोन्ही आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करणार आहोत असं यावेळेस मराठा आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे। तर मराठा आरक्षणाविषयी सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, विशेषतः विरोधी पक्षनेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतरच बोलावं असं देखील मराठा बांधवांकडून सांगितलं जात आहे। तर सर्व पक्षीय नेत्यांची पुन्हा एकदा बैठक घ्यावी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी आणि ओबीसीतूनच मराठा बांधवांना आरक्षण द्यावं ही मागणी मराठा आंदोलक करत आहेत। आणि याच मागणीसाठी सध्या भूमिका स्पष्ट करण्याची मागणी घेऊन हे सगळे मराठा बांधव मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत। पोलिसांचाही मोठा चोख बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने पोलीस आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। अंबादास दानवे सध्या मराठा आंदोलकांसोबत संवाद साधत आहेत। त्यांची मनधरणी करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो। येण्या अगोदर तुम्ही विचारायचं तरी त्यांची तब्येत कशी आहे असं यावेळेस अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे। मराठा आंदोलकांसोबत ते सध्या संवाद साधत आहेत। तर तुम्ही मराठा आरक्षणाविषयी अगोदर भूमिका स्पष्ट करा अशी मागणी या आंदोलकांकडून आक्रमकपणे केली जाते। उद्या शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मग मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर देखील आम्ही आंदोलन करणार असल्याचं या मराठा आंदोलकांनी सांगितलं आहे। तर सध्या अंबादास दानवे हे मातोश्री निवासस्थानात जात असल्याची ही दृश्य आहे। तर सध्या ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद देखील साधण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बाहेर मराठा बांधव एकवटले आहेत। मराठा बांधव आक्रमक झाले आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव इथे आले आहेत। तर रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचं दानवेंकडून सांगितलं जाते। सरकार भूमिका घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं देखील दानवेंनी म्हटलं। दानवे साहेब काय म्हणणं आहे त्यांचं? काय समजावण्याचा प्रयत्न केला? काय म्हणणं आहे त्यांचं? काय करणार? तर मी आतमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधतो, चर्चा करतो, मग तुम्हाला सर्व सांगतो असं यावेळेस अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे। मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे हातामध्ये फलक घेऊन मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत। उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी घेऊन हे सगळेच मराठा बांधव मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत। तर अंबादास दानवे यांनी यावेळेस आंदोलकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं आहे अगदी थोड्याच वेळात मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधणार आहे। त्यांच्यासोबत चर्चा करून तुम्हाला सर्व कळवण्यात येईल असं यावेळेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे। तर आंदोलक हे आक्रमक झाले आहेत। आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जात आहे। तर उद्या शरद पवार यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे। शिवाय त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यानंतरच मग मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करणार असल्याचा पवित्रा या मराठा समाजाच्या बांधवांनी घेतला आहे। तर सरकार जी भूमिका घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव इथे एकवटले आहेत। हातामध्ये फलक घेऊन हे सगळेच मराठा बांधव हे मातोश्री निवासस्थानाबाहेर आले आहेत।
तर पुन्हा एकदा सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं या मागणीसाठी हे सगळेच मराठा बांधव एकवटले आहेत आणि या मागणीवरच विरोधी पक्ष नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। या मागणीसाठी सध्या हे आंदोलक मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत। तर सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करणार आहोत। मराठा बांधवांचा फक्त मतांसाठीच वापर करू नका, अन्यथा आम्ही येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिला आहे। तर सरकार जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य असेल त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊ असं अंबादास दानवे यांनी अवघ्या काही वेळापूर्वीच सांगितलं आहे। मराठा बांधवांसोबत त्यांनी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला होता। यावेळेस मराठा बांधव हे अजूनही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे।